नमस्कार मंडळी, मी मराठी मुलगी स्वागत करते तुमचं मी माझं ब्लॉगमध्ये. तर रात्रीच्या ब्लॉग शूट करण्याचा विषय हे आहे की आज सकाळ खूप लेट उठली होती मी, त्या कारणानं मला रात्रीचं ब्लॉग शूट करावं लागत आहे. मी जॉबवरून आल्यावर शूट करत आहे आणि आपल्याला आता घरी आल्यावर खूप छान वाटत आहे म्हणून मी ब्लॉग शूट करत आहे. आणि त्या कारणाने मी आता रस्ते दाखवणार आहे आमच्याकडले, काऊन की मला खाली बघून चालणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर पाय स्लिप झाला तर चालता चालता जन्नतमध्ये पोचवू शकते. एवढे चांगले रस्ते आहे आमच्या घराकडले. म्हणून चला घरी जाऊया आणि पाहूया काय आहे आजची. तर मंडळी, आपण घरी आलो आहो आणि आल्यावर आता पाय धुतलेच पाहिजे. पाय नाही धुतले तर खूप मोठं संकट येऊन जाईल आपल्यावर. आपल्याला घराच्या बाहेर पण काढू शकते. हो, मोठं संकट येऊ शकते. तर चला पाय धुतले आपण. पाय धुतल्यावर आतमध्ये जाऊया आणि पाहूयाच काय आहे. कारण की आज सोमवार होता आणि श्रावण आजपासून सुरू झाले आहे. आणि श्रावण सुरू झाल्यामुळे श्रावण सुरू झाल्यामुळे तर असं आहे, सगळ्यांचा उपवास होता. तर उपवास होता त्यामुळे आज मम्मीनं सुगंध येतच आहे स्वयंपाकाचा. मम्मीनं आज स्वयंपाक तर करून ठेवला असेल. हो, नाहीतर नाही केला असेल तर आपण सोबत मिळून करूया मम्मीसोबत येऊन. आणि मंडळी, घरी आल्यावर कोणाकोणाला असं वाटते की जन्नत म्हणे आलं. दिवसभर बाहेर राहून सायंकाळी घरी आल्यावर कोणाकोणाला वाटते की आपण जन्नत म्हणे आलो, घरी पोचलो. तर चला फ्रेश होऊया आणि मम्मीची मदत करू. मंडळी, आता आपण फ्रेश झालो आहो आणि मम्मीची मदत करूया. कारण की आज मम्मी एकटी स्वयंपाक, दिवसभरापासून आपली मम्मी कामं करते आणि मग एकटी स्वयंपाक बी करणार. आमच्या घरी सर्वच जॉबवर असते तर दिवसभर सर्वच हे जाते. पण मी जॉबवरून आल्यावर थकल्यावर तर नाही वाटत, कारण की मम्मीला बघितलं आणि मम्मीच्या स्माईलवाला फेस बघून तर असं वाटते की वा, आता कशाची थकान. चला तर मम्मीकडे जाऊया आणि मम्मीचं हेल्प करूया. चल मम्मा, आज काय बनवलं आहे आपल्या स्वयंपाकामध्ये ते सांग आता. वरण बनवलं, भात, कढी. तर सर्व तर झालंच आहे, मम्मीनं करूनच ठेवलं आहे मंडळी. तर आपण काही कामं करूया. आपलं पाणी भरायचं. आपल्या घरचं तर पूर्ण स्वयंपाक मम्मीनं बनवलं. मम्मी इज द सुपर वुमन. म्हणजे मम्मीवाने कोणी असूच नाही शकत. इथं मी मान्यता करतो, कारण की माझ्या घरी तर आहेच. तर माझं सकाळचं काम जे उरलं होतं पाणी भरणं, ते करायचं आहे. तर चला पाणी तर भरूया. कारण की पाणी नाही भरणार तर आपली मम्मी मला रागवणार, म्हणजे मला रागवणार. मग म्हणणार की काहीच कामाची नाही बेटा तू. म्हणून ते ऐकण्याच्या अगोदर आपण पाणी भरून टाकायला पाहिजे. तर मंडळी, पाणी भरूया. तर मंडळी, काल आपण गेलो होतो घुमायला मम्मीसोबत, म्हणजे शॉपिंगसाठी गेलो होतो. तर ते झालं तर आपण पाणीपुरी खाऊन घेतली तर ओलं होत घरी आलो. तर मग आज सकाळी बघितलं तर हे बघा, डोळे पूर्ण सुजून गेले आहे. डोळे सुजून तर गेलेच आहे, वरतून सर्दी खोकला ते उलटं झालं आपल्या अजून. कोणाकोणासोबत असं होते की ओलं होऊन पाणीपुरी खाऊन आलं तर सर्दी खोकला होते? कमेंटमध्ये बरोबर सांगा मला. तर आपण आता काढा बनवून घ्यावे, कारण की सर्दी खोकल्याने तर उद्या जॉबवर नाही गेलो तर वरतून वाट लागणार आहे आपली. तर म्हणून काढा बनवून घ्यावे आणि पिऊन घ्यावे, कारण की सर्दी खोकला आपला बसला पाहिजे, नाही तर हेडेक जास्त वाढते. तर चला आपण आता काढा बनवायला जाऊया आणि काढा बनवून पिऊया. तर मंडळी, आपण आता काढा बनवून घेतलेला आहे आणि आता काढा बनवला आहे. आता झाल्यावर पिऊन बघू. आणि ज्यांना हे काढाची रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट करा. मी लवकरात लवकर टाकणार रेसिपी हे काढायची, कारण की हे स्वतः माझी रेसिपी आहे. मी स्वतः घरी बनवू डेली पेते. डेली मतलब जेव्हा पण मला सर्दी खोकला होते. मंडळी, आता आपला काढा झालेला आहे, जो सर्दी खोकल्यासाठी आपण केला होता. तर चला पिऊ बघूया. वा,
खूप छान. मला तर असंच आवडते. आणि तुम्हाला जर बघायची असेल रेसिपी तर कमेंट नक्की करा. तुमच्यावर आहे तुम्हाला बघायचं असेल तर चला आता आपण करूया जेवण. चला आता आपण आपल्या घरचं जेवण पूर्ण बाहेर नेऊ, कारण की माझ्या घरी हाच रूल आहे की सर्वजण सोबत जेवायला पाहिजे. सकाळी काहून की कोणाला वेळ राहत नाही, सगळे आपल्या आपल्या कामात असते. तर मम्मीचं एकच म्हणणं असते का सायंकाळी तरी सर्व सोबत जेवायला पाहिजे ना. तुमच्या घरी जेवते का नाही जेवत ते कमेंट करून मला नक्की सांगा की की तुमच्या घरी जेवती की नाही जेवत सोबत. माझ्या घरी तर जेवते सर्वजण सोबत. आणि हे आमच्या घरचं झोकर येत राहते असंच अदानमधात, तर वाईट नको. कोणाकोणाकडे श्रावणच्या महिन्यात सगळा स्वयंपाक झाल्यावर देवाला नैवेद्य देते. आमच्याकडे तर देते, कारण की श्रावणचा महिना सुरू आहे ना, सगळ्यांचे उपास सुरू आहे. हे आमचं देवघर आहे. कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा. आम्ही आता या देवघराला लाइटिंग पण लावणार आहे, वरून तर लावलं आहे पण आतमध्ये बी आपण सजवणार आहोत. मंडळी हे आपलं आजचं जेवण आहे जे खूप झन्नाट वाटत आहे, तर जेवूया आपण. तर मंडळी या सर्वजण जेवायला. हे माझ्या ताईचे मुलं आहे जे आले आहे, मस्तीखोर खूप जास्त आहे माझ्या घरी. नमुने तुम्हाला म्हटलं होतं ना, जोकरची कमी नाही आहे आमच्या घरी. तर या सर्वजण जेवायला. सर्व तर आमच्या घरी आता बसले आहे जेवायला, तुम्ही पण या. सर्व जेवायला तर बसले आहे आता. चला आपण बी स्टार्ट करूया. तर मंडळी या तुम्ही सगळे जेवायला. आपला आजचा व्लॉग इथेच खतम होत आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. मी मिनी व्लॉग टाकला आहे माझ्या इंस्टाग्राम ID वर, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि फुल व्लॉग तर यूट्यूब ID वर येतेच. चला तर मंडळी गुड नाईट, शुभरात्री. तुम्हाला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर गुड नाईट, जय शिवराय.